सर प्लीज 5 मिनिट. खरं तर मी आज व्यासपीठावर बसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आलो नव्हतो. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं उद्घाटन विमोचन ज्यांच्या हस्ते होणार होतं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो होतो. परंतु आपल्या आग्रहाखातर फक्त बोलताय म्हणून मला बोलता येणार नाही, कारण हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. शब्दात मला भावना व्यक्त करता येणार नाहीत. मी ते पुस्तक वाचलेलं नाही, आता मला भेटलं त्याच्यामुळे मी वाचेल. परंतु ज्या काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फॅक्टशी पूर्णपणे आहेत असं दिसतंय. मला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे कळेल. तथापि आपण सर्वजण इथं या कार्यक्रमासाठी आलात ते मनापासून मी आणि असं काहीही नाहीये. आपण शिक्षक असाल, आपण शेतकरी असाल, आपण उद्योजक असाल, आपण एंटरटेनर किंवा अभिनेता असाल, राजकारणी असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, फक्त बेस्ट पॉसिबल काम करा. आणि ज्यावेळेस मी बेस्ट पॉसिबल म्हणतो त्यावेळेस सर्वात महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून जर कोणता भाग असेल तर तो नैतिक या दृष्टिकोनातून उत्तम राहील. तर नैतिकता आपल्या वागण्यात आचरणात नसेल तर आपण आतून खोकला असतो, तो आतून खोकला होऊ नका. आणि म्हणूनच समाजाला पुढे जर न्यायचं असेल तर प्रत्येकाने हा जो आतला खोकला आहे तो थांबवला पाहिजे. आणि जे जे समाजामध्ये चांगलं घडतंय त्यासाठी एकत्र येऊन आपण पुढे जाऊया एवढी अपेक्षा करतो. नमस्कार. धन्यवाद सर. खरं तर इथं खूप मोठे ऑफिसर्स आलेले आहेत. त्यांची आयोजकांकडून संयोजक म्हणून आमच्याकडून काही गैरसोय झाल्या, त्यांचं पहिल्यांदा तर दिलगिरी व्यक्त करतो. सर खांडेकर सर पण म्हणाले की आत्ताचे व्यक्ती फक्त समोरच्याकडून अपेक्षा करतात, स्वतः मात्र काही करत नाहीत. आपण तरुण म्हणून सगळेजण मुंडे सरांना, पठारे सरांच्या आणि राजीव सरांच्या साक्षीने आपण एक शब्द देऊया. सर आम्ही व्यवस्थेत असो किंवा व्यवस्थेत नसो, आम्ही कायम तुमच्या सोबत असू. आहात सगळे तयार? सगळे तयार आहात? धन्यवाद सर. ह्या कार्यक्रमाला फक्त महाराष्ट्रातला नाही, वेस्ट बेंगॉल मधून काही लोक आलेले आहेत, ओडिसावरून काही लोक आलेले आहेत, दिल्लीवरून आलेले आहेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. फक्त विद्यार्थी आहेत असं नाही, खूप मोठा अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहे, शिक्षक आहेत, खूप एज्ड लोक आहेत ज्यांनी 3 दिवसापासून कॉल करतायत की आम्हाला फक्त हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. ते फक्त पुण्यातले नाहीत, सोलापुरातले काही शेतकरी इथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि किती म्हणजे आम्ही मागच्या 15 दिवस झाले या कार्यक्रमाची तयारी करतोय. आम्हाला फक्त कार्यक्रमासाठी अटेंड करायचंय. आम्हाला आता तरी आपण भाषणाची आम्ही त्यांना सांगत होतो की सर बोलणार नाहीत, सर फक्त उपस्थित राहणार आहेत. तर किती भोळा आपला समाज आहे. त्यांचं फक्त म्हणणं होतं की आम्हाला फक्त मुंडे साहेबांना बघायचंय. इथल्या 70-80% लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला फक्त मुंडे साहेबांना बघायचंय. तर हे सगळं खूप प्रेम जर तुम्ही कमवलं, आम्हाला तुमच्यासोबत सेवा करण्याची व्यवस्थेतून आणि व्यवस्थेच्या बाहेरून तुम्ही आम्हाला संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.